नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या पावसाळ्यामध्ये आपण सर्वांनी एक रानभाजी आत्ता खाल्लेलीच आहे, ज्याला करटोलं म्हटलं जातं किंवा करटोली म्हटलं जातं. रानकारली असं देखील त्याला नाव आहे. तर आपण समोर पाहताय हा त्याचा नर वेल आहे. याच्यामध्ये नर आणि मादी दोन वेगवेगळे वेल असतात. नरपुष्प वेगळी आणि स्त्रीपुष्प वेगळी असतात. दोन्हींनाही जमिनीमध्ये कंद असतात आणि ते कंद औषधामध्ये वापरले जातात. खास करून नरवेलीचा जो कंद आहे तो गर्भधारणेसाठी उपयुक्त आहे असं समजलं जातं. याविषयी बऱ्याच जुन्या बाढामध्ये ग्रंथामध्ये उल्लेख आहेत, पण मॉडर्न सायन्सचा जो अभ्यास आहे त्यानुसार त्याच्यामध्ये फार मोठं तथ्य आढळत नाही असं दिसतंय. तरी देखील अभ्यासकांनी संशोधकांनी याच्यावर निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. केवळ पावसाळ्यात मिळणारी एक रानभाजी असं म्हणून न बघता त्याच्याकडे एक औषधी वनस्पती या दृष्टीनं आपण बघण्याची गरज आहे. सध्या या वेलाचं कल्टिवेशन देखील केलं जातं. बऱ्याच ठिकाणी अगदी पूर्ण वर्षभर याची फळं मिळतील अशी व्यवस्था केलेली आहे. पण जास्तीत जास्त या वांज करटोल्याचा जो कांदा आहे तो आपण औषधात वापरणं गरजेचं आहे. जुन्या गोष्टी आहेत त्यातून सिद्ध आहे, पण आज दुर्दैवानं त्याविषयी फार कोणी माहिती देत नाही किंवा जे जुने वैदू लोक आहेत ते सुद्धा आपलं हे नॉलेज लपवून ठेवत आहेत. बऱ्याच वेळा अशा गोष्टीतून काय होतं की हे पारंपरिक चालत आलेलं नॉलेज आहे, हे नॉलेज गायब होतं. आणखीन मग पुन्हा संशोधन करण्याची गरज भासायला लागते. धन्यवाद मित्रांनो. पर्यावरणाचं रक्षण करा, आरोग्यवान राहा.